हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात आपण? एक्झाम जवळ येत आहेत, तुमचा तयारीचा वेग वाढतोय, तुमची व्हिडिओची संख्या व्ह्यूज वाढत आहेत, तुम्ही आम्हाला वेगवेगळे व्हिडिओज करायला मोटिवेट करताय आणि तशीच आपण एक जी मागच्या वर्षी करंट अफेअर्स MPSC UPSC या एक्झामसाठी कंबाईंड या एक्झामसाठी जे राजमुद्राच्या प्लॅटफॉर्मवरून जे एक करंट अफेअरची मालिका सुरू केली होती त्या सेशन्समध्ये त्याच्या पुढच्या भागामध्ये मी पुष्कर दांडेकर सर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, आम्ही तुम्हाला काही होमवर्क पण देतोय आणि ते होमवर्क तुम्हाला लगेच आपल्या कमेंट बॉक्समध्ये आन्सर करून सांगायचंय. का मित्रांनो समजून घ्या, करंट अफेअर फक्त आम्ही बोलणार तुम्ही ऐकणार असं नाही, त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन पण व्हायला पाहिजे, तुमचं पण व्हायला पाहिजे. तुम्ही जेवढं जास्त होमवर्क कराल तेवढ्या गोष्टी तुमच्या मसल मेमरीचा भाग बनतील आणि एक्झाममध्ये विचार करायला लागणार नाही, डायरेक्टली तुम्ही आन्सर शूट आउट करू शकाल, टिक करू शकाल. तर चला मित्रांनो, बघा आपण मागच्या लेक्चर सिरीजमध्ये या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. एक समजून घ्या मित्रांनो, कंटिन्युटीमध्ये हे सगळे लेक्चर्स बघा, क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्समध्ये हे सगळे लेक्चर बघा. ठीक आहे, बघा या सगळ्या गोष्टी मुद्दामून मी प्रत्येक वेळेस इमेजेस टाकलेल्या आहेत. का? कारण तुमचा व्हिडिओ किंवा आपण जर एखादी गोष्ट पाहिली तर आपण विसरत नाही, ऐकलेली विसरू शकतो, पाहिलेली विसरू शकत नाही, म्हणून हे इमेजेस आणि हे सगळं महत्वाचं आहे. बघा मित्रांनो, तुमच्याकडून असे काही विषय असतील की सर हा विषयावर करंट अफेअर करा, तेही सांगा, आम्ही त्यावर पण करंट अफेअर बनवू. ठीक आहे, चला, तुमचा फायदा झाला पाहिजे कुठून तरी. हे सगळं आपण मागच्या लेक्चर्समध्ये कव्हर केलेलं आहे मित्रांनो, हे सगळं कव्हर केलंय. ठीक आहे, चला आता आपण थोडंसं पुढचं स्लाइड बघू. बघा 22 मे आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिवस. आपल्याकडे बायोडायव्हर्सिटी ऍक्ट आला होता बघा, बायोडायव्हर्सिटी ऍक्ट 2002 अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात होता. पर्यावरणाशी संबंधित जे महत्वाचे कायदे आहेत की नाही मित्रांनो, त्याच्यामध्ये हा एक महत्वाचा कायदा गणला जातो. प्लीज याच्या थोडासा जास्त अभ्यास करा या ऍक्टचा. पृथ्वीच्या वैविध्यपूर्ण परिसंस्थांबाबत समज वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 22 मे रोजी जागतिक जैवविविधता दिवस साजरा केला जातो. 2023 ची संकल्पना फ्रॉम अग्रीमेंट टू ऍक्शन बिल्ड बॅक बायोडायव्हर्सिटी अशी ती थीम होती. बरोबर, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने 1993 मध्ये हा दिन निश्चित केला होता. ठीक आहे मित्रांनो, फक्त एवढंच लक्षात ठेवा, ब्रिंग बॅक बायोडायव्हर्सिटी. एक्झामचा अजून टफ करायची असेल ना, तुम्हाला दिवस पण विचारतात आणि त्याचा थीम लाईन पण विचारली जाते. कळते, हे थीम बऱ्याच दिवसांचं विचारलं गेलेलं आहे. 7 एप्रिल WHO दिवस, हेल्थ डे, त्याची पण थीम विचारली गेलेली आहे, म्हणून हे एक्स्ट्रा थोडंसं सांगतोय. चला, पुढचं आहे केरळमध्ये संविधान साक्षरता मोहीम. आता हे आपल्याला माहिती आहे, केरळने नुकतंच आपलं नाव बदललेलं आहे, केरलम असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? केरलम असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, संविधान साक्षरता मोहीम म्हणजे काय? त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, एका जिल्ह्यामध्ये सर्व लोकांना संविधानाचा प्रस्तावनेचं वाचन करून घेतलं, त्याचा अर्थ त्यांना सांगितला आणि आपल्याला भविष्यातील भारत घडवायचा आहे तर त्या प्रस्तावनेमध्ये हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, 3 प्रकारचा न्याय, 5 प्रकारचा स्वातंत्र्य, 2 प्रकारची समानता आणि बंधुता आणि काही इतर गोष्टी, या सगळ्यांचा त्यांना अर्थ समजून दिलेला आहे. कळते? तर बघा, कोल्लम हे कुठे आहे? कोल्लम जिल्हा पंचायत, मी आता सांगितलं जिल्हा, कोल्लम जिल्हा नियोजन समिती आणि केरळ स्थानिक प्रशासन संस्था KILA किला यांनी संयुक्त विद्यमाने जानेवारी 2023 मध्ये संविधान साक्षरता मोहीम कॉन्स्टिट्यूशन लिटरसी प्रोग्राम आयोजित केला होता. केरळमधील हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे. कोल्लम हा पहिला संपूर्ण संविधान साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे, हे यामागचं उद्दिष्ट आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून कोल्लमच्या 10 वर्षावरील संपूर्ण लोकसंख्येला, बघा किती, 10 वर्षावरील संविधानाची प्रस्तावना मी आताच तुम्हाला सांगितलं आणि दस्तावेजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, मूलभूत तत्वे, नागरिकांचे मूलभूत अधिकार, कायदेशीर उपाय याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. लक्षात घ्या, काय काय महत्वाचं आहे? 10 वर्षावरील लोकसंख्या, प्रस्तावना, इतर दस्तावेज आणि कोल्लम हा जिल्हा. क्लिअर झालं का? बघा, चला पुढे जाऊ आपण. ठीक आहे, पुढचं विशाखापट्टणम, याला दुसरं काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं वायझॅग. बरोबर, याला अजून एक नाव आहे वायझॅग.
तुमचा एक होमवर्क मित्रांनो, विशाखापट्टणमचं कुठलं बंदर आपल्यासाठी कुठल्या नैसर्गिक संसाधनांची एक्सपोर्ट करणारं बंदर म्हणून महत्वाचं आहे, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. तेलंगणा वेगळा झाला की नाही? तेलंगणा वेगळा झाल्यावर जो सीमांध्र नावाचा प्रदेश होता, आज त्याला आपण आंध्र प्रदेश म्हणतोय. आता या बिचारा आंध्र प्रदेशचं काय झालं? याचे जे आधीचे मुख्यमंत्री होते कोण? चंद्राबाबू नायडू, की ज्याने हैदराबाद तिथलं सायबराबाद किंवा त्यामध्ये IT हब आणण्याचा प्रयत्न केलाय. तर जेव्हा चंद्राबाबू नायडू होते ते म्हणाले होते की आम्ही आंध्र प्रदेश हे दक्षिण आफ्रिका या तत्वावर 3 राजधान्या असणारं शहर बसवू. कळतंय? म्हणजे या आंध्र प्रदेशला काय असतील? 3 राजधान्या असतील साऊथ आफ्रिका पॅटर्न नुसार. पण आताचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की नाही बॉस, इथे आम्ही सिंगापूर मॉडेलनुसार एकच शहर प्रमुख बनवून ती त्यांची प्रमुख राजधानी बनवू. आता लक्षात घ्या मित्रांनो, विशाखापट्टणम हे शहर आता आंध्र प्रदेश राज्याची नवीन राजधानी असेल, अशी घोषणा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YSR जगनमोहन रेड्डी यांनी जानेवारी 2023 मध्ये केली. पार्श्वभूमी काय आहे? 14 मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन झाले. 2 मे 2014 आंध्र प्रदेश तयार झाला. आता ऍक्च्युअल आहे ना, 1 ऑक्टोबर 1953 खरा पहिल्यांदा आंध्र प्रदेश तयार झाला होता, बरोबर. वांचू समितीचा निकाल की पहिलं राज्य तिचे भाषावर रचनेनुसार तयार झालंय. आता इथं काय झालंय? 2014 त्याचं विभाजन झालं, तेलंगणा वेगळा झाला, हैदराबाद ही दोघांची कॉमन कॅपिटल ठेवली. पण 2024 नंतर म्हणजे 10 वर्षानंतर हैदराबाद तेलंगणाकडे जाणार आहे. मग आंध्र प्रदेशला कॅपिटल काय? ती आहे विशाखापट्टणम. राज्याच्या विभाजनानंतर असलेल्या तेलुगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांनी गुंटूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या काठी अमरावती ही राजधानी म्हणून विकसित करण्याची घोषणा केली होती. यासाठी सिंगापूरच्या कंपनीशी करार करून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करण्यात आल्या, बरोबर. मी आता सांगितलं सिंगापूर मॉडेल आठवतंय सगळ्यांना? बघा, 2019च्या विधानसभा निवडणुकीत सत्ता बदल झाला. मी आता तेच सांगितलं, चंद्राबाबू नायडू आणि हे सगळे लोक आणि नवीन मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी अमरावती ऐवजी, हे अमरावती कुठे मित्रांनो? तुंगभद्रा या नदीच्या काठावरचं हे अमरावती आहे. कळतंय? तुमचा होमवर्क, विशाखापट्टणमच्या आसपास कोणती प्रमुख नदी आहे का? तर अमरावतीच्या ऐवजी विशाखापट्टणम कार्यकारी राजधानी ही आधीच्यांनी, अमरावती कायदेविषयक राजधानी आणि कर्नूल न्यायिक राजधानी अशा 3 राजधान्या करण्याची घोषणा केली होती, पण तेही कॅन्सल करण्यात आलं. अमरावतीमधील शेतकऱ्यांनी जगन सरकारच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. मार्च 2022 मध्ये राज्य उच्च न्यायालयाने अमरावती शहर हे राजधानी म्हणून 6 महिन्यांमध्ये विकसित करण्यात यावे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित करून द्याव्यात असा आदेश दिला. म्हणजे शेत जमीन तर घेतलीये, विकासच होत नाहीये, त्यासाठी हे सगळं प्रकरण मार्गी लागलेलं. कळलंय का? हिस्ट्री पण लक्षात ठेवा, फॅक्च्युअल डेटा पण लक्षात ठेवा. बातम्यांमध्ये सध्या काय आहे? समलिंगी विवाह कलम 377 हा गुन्हा आहे का? तर लक्षात घ्या मित्रांनो, दिल्ली हायकोर्टाने 2003ला, 2006-07ला, 2013-14ला 3दा दिल्ली हायकोर्टाने सांगितलं की 377 आम्ही कॅन्सल करतोय. सुप्रीम कोर्टाने हा निकाल स्वतःकडे घेतला. त्यांनी सांगितलं 377 कॅन्सल करण्याचा अधिकार दिल्लीला नाही, तो कोणाला आहे? तो आहे फक्त सुप्रीम कोर्टाला. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयाचं मत रद्द ठरवलं आणि त्याच्यानंतर 17-18 मध्ये स्वतः सुप्रीम कोर्ट म्हणते की यस, आता आम्ही सांगतो म्हणून 377 रद्द असेल. आता लक्षात घ्या मित्रांनो, 377 समलिंगी विवाह यासाठी असणारी 10 वर्षाची शिक्षा रद्द केली आहे, पण अखंड 377 रद्द केलेलं नाही. तुम्हाला पॉलिटीमध्ये मित्रांनो एक डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आणि डॉक्ट्रिन ऑफ सेव्हेराबिलिटी अशा 2 संकल्पना आहेत मित्रांनो. कमेंट करून सांगा की या दोघांमध्ये फरक काय असतो. कळतंय? डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स आणि डॉक्ट्रिन ऑफ सेव्हेराबिलिटी या दोघांमध्ये फरक काय? त्याशी 377 IPCचं कलम 309 हे त्याच्याशी निगडीत होतं. कमेंटमध्ये आम्हाला दोघांचा फरक सांगा. तर चला, इथं काय आहे बघा, CJIने स्पष्ट केले की सुनावणीची व्याप्ती सिव्हिल युनियन ची संकल्पना विकसित करण्यापुरती मर्यादित असेल, ज्याला विशेष विवाह कायद्या अंतर्गत मान्यता असेल. म्हणजे 377 संसदेने कायदा केला नाही समलिंगी विवाहासाठी तरी चालेल, त्यांना विशेष कायदा
किंवा आपण त्याला म्हणू शकतो आज जसं इंटरकास्ट लव्ह मॅरेजेस होतात त्यासाठी पण हा विशेष कायदा महत्वाचा, तो याच्यासाठी पण LGBTQ यासाठी पण महत्वाचा आहे. नागरी संघटना म्हणजे काय? US मधील सिव्हिल युनियन आणि विवाह यांच्यामधील तो फरक आहे. नागरी संघटना, आता लक्षात घ्या, सिव्हिल युनियन म्हणजे लोक एकत्र राहणे आणि विवाह पद्धती याच्यात फरक आहे मित्रांनो. विवाह पद्धतीमध्ये संस्कार असतात, विवाह पद्धतीमध्ये आपण कमिटमेंट करत असतो, कमिटमेंट असते की नाही, समाजाला सांगतो आता आम्ही दोघं एकत्र राहणार आणि आमचं जे मूल होणार त्याला कायदेशीर दर्जा असेल. कळते? बघा, समलिंगी जोडप्यांना नागरी संघटनांना परवानगी देणारे देश. नागरी संघटना म्हणजे काय? एक सिव्हिल युनियन कायदेशीर स्थितीचा संदर्भ देत जी समलिंगी जोडप्यांना सामान्यतः विवाहित जोडप्यांना प्रदान केलेल्या विशिष्ट अधिकार आणि जबाबदाऱ्यांना परवानगी देते. म्हणजे विवाहामध्ये जे तुम्हाला अधिकार आणि जबाबदाऱ्या दोन्ही गोष्टी मिळतात त्या सिव्हिल युनियन असा दर्जा कोणाला मिळाला त्यांना मिळालेले असतात. जरी नागरी युनियन विवाहासारखे दिसत असले, सारखं असलं तरी त्यासोबत रोजगार, वारसा, मालमत्ता, पालकाचे हक्क, तरीही या दोघांमध्ये मात्र हे सगळं ते त्यांना विशेष जबाबदाऱ्या पण देतात. हा त्या दोघांमध्ये काही महत्वाचा फरक आहे. आता मला सांगा की सिव्हिल युनियन हे भारतामध्ये तयार होणं समाजाच्या दृष्टीने चांगलं आहे, बरोबर? लोकशाहीचा मार्ग तो आमचा चॉईस, आम्ही काय करायचं, कोणाशी लग्न करायचं, का मग समाजाच्या दृष्टीने वाईट आहे की सर लग्न ही संस्थाच म्हणून मोडकळीला येते? दोघांचंही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही उत्तर प्रॉपर तयार करा, कमेंटमध्ये सांगा. चला मित्रांनो पुढे जाऊ. समलिंगी जोडप्यांना नागरी संघटनांना परवानगी देणारे देश. 2015 मध्ये युनायटेड स्टेट्सच्या सर्वोच्च न्यायालयाने SC म्हणजे याचं नाव स्कॉट्स ऑबरकरफॉइल वर्सेस हॉजेस मध्ये ऐतिहासिक निर्णय देऊन संपूर्ण देशभरात समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता दिली. नागरी संघटनांना केवळ राज्य जारी करून मान्यता दिली गेली आणि फेडरल कायद्याद्वारे नाही तर विवाहांना राज्य आणि फेडरल दोन्ही स्तरावर मान्यता दिली गेली. नागरी संघटनांनी भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 122 नुसार दिलेले पती पत्नी विशेष अधिकार प्रदान केले तर विवाहांनी आपोआप हा विशेष अधिकार प्रदान केला. स्वीडनमध्ये काय झालंय? 2009 समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यापूर्वी स्वीडनने LGBTQ जोडप्यांना नागरी युनियन पहिले म्हणून मान्यता दिलेली आहे. नॉर्वेमध्ये 93 पासून आहे मित्रांनो. ऑस्ट्रियामधील हे माहिती आपल्याला फर्स्ट फॉलोअरचं कारण ऑस्ट्रिया समलिंगी जोडप्या 2010-17 दरम्यान नागरी युनियन म्हणून परवानगी आहे. त्याचप्रमाणे ब्राझील, उरुग्वे, अँडोरा, चिली यासारख्या देशांनी समलिंगी जोडप्यांना नागरी युनियनमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार दिलेला आहे. हा थोडासा UPSC साठी महत्वाचा टॉपिक आहे. बघा सगळे देश दिलेले आहेत, इयर दिलेले आहे. कळते? जायचं पुढे, चलो. बघा संदर्भ, सुप्रीम कोर्टाने अलीकडेच घटनेच्या कलम 142 नुसार आपल्या विलक्षण विवेकबुद्धीचा वापर करत कटु विवाहात अडकलेल्या जोडप्यांना परस्पर संमतीने घटस्फोट देऊन संपूर्ण न्याय करता येईल अशी टिप्पणी केली. लक्षात घ्या, असे काही जोडपे असतात की त्यांना वेगळं व्हायचं असतं पण ते काही कारणाने वेगळे होऊ शकत नाही. त्या सोबत तर राहतात पण त्याचा एकमेकांशी काही संबंध उरलेला नाही, मग त्याला ते कटू कारण असं त्यांनी म्हटलेलं आहे. तिथे त्यांनी विवेकबुद्धीचा वापर केलाय. हे कलम 142 आहे, खूप महत्वाचं मित्रांनो. संपूर्ण न्याय प्रदान करण्यासाठी सुप्रीम कोर्ट कुठलीही गोष्ट या 142च्या अंडर करू शकते. तुम्ही म्हणू शकता मित्रांनो की सुप्रीम कोर्टाचा अधिकार क्षेत्र वाढलं जाऊ शकतं संपूर्ण कंप्लीट जस्टिस यासाठी. कलम 142 अंतर्गत असाधारण अधिकार, कलम 142चे फायदे. ठीक आहे, या अंतर्गत असाधारण अधिकार आहे. 142(1) म्हणते की सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकार क्षेत्राचा वापर करताना असा हुकूम पारित करू शकते किंवा त्याच्या समोर प्रलंबित असलेल्या कोणत्याही कारणास्तव किंवा प्रकरणामध्ये पूर्ण न्याय करण्यासाठी आवश्यक असलेला असा आदेश देऊ शकते. आताच मी सांगितलं तुम्हाला, संसदेने बनवलेल्या कुठल्याही कायद्याने किंवा त्या अंतर्गत विहित केलेल्याप्रमाणे राष्ट्रपती आदेशाने विहित करू शकतील अशा दृष्टीने तरतूद केली जात नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं मत हे सर्व त्या एरियाला लागू पडतं. जोपर्यंत संसदमध्ये येत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं मत म्हणजेच कायदा असेल. कलम 142 मधून सर्वोच्च न्यायालयाला संपूर्ण न्याय मिळवून देण्यासाठी कार्यकारी आणि विधिमंडळाची कार्ये पार पाडण्यासाठी व्यापक अधिकार प्राप्त होतात. या अनुषंगाने कलम 142ला अनुच्छेद 32 संविधानिक उपायांचा अधिकार आपण शिकलेलो आहे. रीड्स 5 प्रकारचे रीड्स काढले जातात.
ठीक आहे. अनुच्छेद 141 सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेल्या कायदा भारताच्या हद्दीतील सर्व न्यायालयात अंमलबजावणी बंधनकारक करणे आणि 136 विशेष रजा याचिका हे याला पूरक आहे. तुम्हाला ऑप्शन मध्ये काय येईल, याच्या विरोधी नाही, पूरक आहे त्याला. अनेकदा न्यायिक सक्रियता आठवते तुम्हाला, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन PIL, बरोबर. या PIL चा सुद्धा व्याप याच्यामुळे तुम्हाला वाढताना दिसतो. मी तुम्हाला आताच म्हटलं की न्यायालयाचं स्वातंत्र्य वाढतं. मित्रांनो, तुम्हाला एक कमेंट आन्सर विचारतो, कमेंट बॉक्समध्ये सांगा, भारतामध्ये न्यायालयीन सक्रियता हे कोणत्या न्यायाधीशांमुळे झाले? प्रश्न असा आहे अजून, कुठल्या न्यायाधीशाला पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिकाचा पिता म्हटलं जातं आणि कुठल्या व्यक्तीला या जनहित याचिकाची माता म्हटलं जातं? कळलं? बघा, थोडे युनिक प्रश्न आपण विचारतोय. आशा आहे की तुम्हाला आपले लेक्चर आवडतात. नाही आलं, पुष्कर सर आहेत आन्सर सांगायला, पण गुगल करा, पुस्तकात बघा, पण आन्सर द्या, जेणेकरून तुम्हालाही काही एक्स्ट्रा माहिती प्राप्त होईल. तर चला मित्रांनो, पुढे जाऊ. बघा, आता इथं म्हटलेलं आहे कलम 142 चे तोटे, की न्यायपालिकेला तिच्या निर्णयांसाठी जबाबदार धरता येत नाही, कारण ते फक्त न्यायदान करते आणि जेव्हा संसद कायदा करेल तेव्हा संसद न्यायपालिकेचा कायदा रद्द करू शकते. त्यामुळे न्यायालय अतिरेकांचा निसरडा उतार ते तयार होतो. निसरडा उतार म्हणजे काय? एकदा न्यायपालिका थोडंसं क्षेत्र स्वतःकडे घेतलं की ते पूर्ण क्षेत्र स्वतःकडे घेतात. कधी कधी न्यायपालिका संसदेपेक्षा सार्वभौम झालेली तुम्हाला दिसते, टीका करू शकता. कलम 142 वारंवार वापर. आता विवेक बुद्धी मग फक्त न्यायपालिकेकडेच विवेक बुद्धी आहे का, बाकीच्यांकडे नाही का, असाही यामध्ये एक याचिका करते असा युक्तिवाद करू शकतात. बघा, कलम 142 लागू करण्यात आलेली महत्वाची प्रकरणे. बाबरी मशीद प्रकरण हे सगळ्यांनाच माहिती आहे. भोपाळ गॅस दुर्घटना हेही सगळ्यांना माहिती आहे. बाबरी मशीद प्रकरणानंतर एक महत्वाचा कायदा आलाय बघा भारतामध्ये, जो आता सध्या विवादाचा भाग झालाय. तर एक असा कुठला प्रार्थना स्थळांवरचा कायदा आलाय, कमेंट बॉक्स करून सांगा. भोपाळ गॅस दुर्घटना तर माहितीच आहे आपल्याला. याच्यानंतरच पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कायदा आणि त्याला अधिक जास्त महत्व प्राप्त झालेलं आहे. मिथाइल आयसोसायनेट आणि हे सगळ्यांना माहिती असेल, पर्यावरणामध्ये अभ्यास केला असावा. पुढचं, इंदोर महानगरपालिका खूप महत्वाचं. मध्य प्रदेशमधील इंदोर महानगरपालिका प्रतिबंधित एकल वापर प्लॅस्टिक वस्तूंच्या पुनर्वापरासाठी, म्हणजे काय, सिंगल यूज प्लॅस्टिक ते पुन्हा वापरू शकत नाही, ते फेकून दिलं जातं, ते पुनर्वापरासाठी विस्तारित उत्पादक जबाबदारी, एक्सटेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी, एन्व्हायरमेंट मध्ये एक तत्व आहे पोल्युटर्स पे प्रिन्सिपल. कळतंय? तर जे प्रदूषण करतील त्याच्यावरच त्याची जबाबदारी टाकावी. तर EPR यासाठी क्रेडिट प्राप्त करणारी देशातील पहिली शहरी संस्था ठरली आहे. इंदोर शहरात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तूंवर संपूर्ण बंदी लागू करण्यात आलेली आहे. चला, बंदी पण आहे, पण त्याचं ते काय करतात बघा, पुन्हा रियूज करतात. हे खूप महत्वाचं आहे. आणि इंदोर आपल्याला काय माहितीये मित्रांनो, यस, लगातार 6व्यांदा त्याला स्वच्छ शहर म्हणून दर्जा मिळालेला आहे, पहिलं स्थान. चला पुढचं. बरं, इंदोर फूडसाठी पण खूप प्रसिद्ध आहे बरं का. खूप स्वस्तामध्ये खूप छान छान तिथे खाद्यपदार्थ, खवय्यांचं शहर असंही त्याला म्हटलं जातं. आणि चांगलं मोठं शहर आहे मित्रांनो, नाही म्हटलं तरी 40-45 लाखाच्या वरचं शहर आहे. मी ही माहिती यासाठी सांगतोय, मी तिथं स्टे केलेला आहे, तिथं पण अध्यापन केलेलं आहे आणि तिथं सुद्धा आपले स्पर्धा परीक्षा करणारे मराठी उमेदवार आहे. तुम्ही म्हणू शकता की इंदोर, ग्वालेर ही अशी शहर आहेत की जिथं मराठी भाषिक खूप मोठ्या संख्येने तुम्हाला भेटतात. ठीक आहे, चला पुढचं. मुंबई दुसऱ्यांदा वर्ल्ड ट्री सिटी मध्ये, आता दुसऱ्यांदा म्हटलेलं आहे. हैदराबाद मात्र पहिल्यांदा आलंय. कळतंय? म्हणजे आता पहिले फक्त मुंबई होतं, आता मुंबई हैदराबाद दोन्ही. ठीक आहे, बघा, भारताची आर्थिक राजधानी मुंबईच्या वर्ल्ड ट्री सिटी 2022 मध्ये समावेश करण्यात आला आहे. सलग दुसऱ्यांदा मुंबईचा या यादीत समावेश केलेला आहे. फरक काय आहे ते समजून घ्या. 2021 मध्ये मुंबई आणि हैदराबादच्या यादीमध्ये समावेश होता. सगळ्यात पहिले हे दोघंही शहर होते, आता फक्त मुंबई आहे. कळतंय? संयुक्त राष्ट्र अन्न आणि कृषी संघटना FAO खूप महत्वाची संघटना आहे मित्रांनो. आणि आर्बर डे फाउंडेशन या हे वर्ल्ड ट्री सिटी हा कार्यक्रम राबवतात. झाडे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जगभरातील शहरांच्या प्रयत्नांना ओळखण्यासाठी 2019 पासून वर्ल्ड ट्री सिटीची अंमलबजावणी केली जाते. 2020 मध्ये या यादीमध्ये सहभागी होणारे हैदराबाद हे पहिले शहर ठरले होते. बरोबर, बघा, 2020 मध्ये हैदराबाद पहिले, त्याच्यानंतर 2021 मध्ये मुंबई आणि हैदराबाद, पण आता 2022 मध्ये पुन्हा एकदा मुंबई.
कळतंय? म्हणजे हैदराबाद किती वेळा आलंय लक्षात घ्या, हे पहिलं, हे सेकंड, मुंबई पण आता सेकंड, म्हणजे 2 वेळा हैदराबाद, 2 वेळा मुंबई, पण आता इथं एकटं आहे, आधी सोबत होते. कळलं कोण कोण? आर्बर डे फाउंडेशन आणि FAO. समजो, चलो आगे जाएंगे. पुढचं गज उत्सव खूप महत्वाचं आहे बरं का. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या गेल्या होत्या मित्रांनो. कुठल्या आहेत त्या? ओडिसा. लक्षात घ्या मित्रांनो, ओडिसा याचं बंगाल, आसाम सोबत नेहमीच कल्चरल नातं राहिलेलं आहे. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी आसाम मधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात 7 एप्रिल काय असतो मित्रांनो? WHO दिवस, हे माहिती आहे. याच दिवसाची WHO मध्ये 1948 ला स्थापना झाली होती. कळते? बघा काही एक्स्ट्रा माहिती पण सांगतोय. राष्ट्रीय उद्यानात 7 एप्रिल 2023 रोजी 2 दिवसीय गज उत्सव 2023चे हत्ती महोत्सवाचे उद्घाटन केले. आता एक गंमत काय, अशी एक स्टोरी आहे बरं का. हे काझी आणि रंगा हे लवर्स होते म्हणे, काझी आणि रंगा, बरोबर. आणि यांचा विवाह होऊ दिला नाही, त्यांची हत्या केली. आणि नंतर हे 2 गावं अशी होती, नंतर त्याला एकत्र करून ते शहर तयार करण्यात आले. अशी पण एक आख्यायिका आहे काझीरंगा. खरं खोटं माहिती नाही, पण आख्यायिका आसाममध्ये आहे. आम्हाला जेव्हा आम्ही व्हिजिट केलं होतं तिकडे, तेव्हा हे आम्हाला त्या लोकांनी, स्थानिक लोकांनी अशा काही स्टोरी सांगितल्या. ठीक आहे, चालेल. प्रोजेक्ट एलिफंट हा कधी आला मित्रांनो? 1992. खूप महत्वाचं आहे. आज भारतामध्ये हत्ती कॉरिडॉर मोठ्या संख्येने वाढत आहेत. करंट मला कमेंट करून सांगा की भारतामध्ये हत्ती प्रकल्प नाही, हत्ती कॉरिडॉर हे किती स्थापन झालेले आहेत. कळते? तर प्रोजेक्ट एलिफंटला 30 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. प्रोजेक्ट एलिफंट हा केंद्रीय पुरस्कृत योजना 1992 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सुरू केलेली होती. कळते? हे प्रोजेक्ट एलिफंट, प्रोजेक्ट डॉल्फिन, प्रोजेक्ट चीता, टायगर याच्यावर प्रश्न येतात हमखास. प्लीज थोडंसं नोट्स तयार करून ठेवा. चला, आवडते ना आपलं लेक्चर? चला पुढचं आहे विस्ताराच्या ग्रीन विमानाचे उड्डाण. मित्रांनो, टाटा ASI एअरलाईनचे विस्तारा हे शाश्वत विमान इंधन वापरून व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण करणारी पहिली भारतीय कंपनी ठरली. फक्त इथं काय आहे, पूर्णतः हे ग्रीन फ्युएल नाहीये मित्रांनो. फक्त 17% त्यांनी ग्रीन फ्युएल वापरले, बाकी ट्रॅडिशनल फ्युएल 83% त्यांनी वापरलं आहे. विमानाचं नाव तुम्हाला ग्रुप B ग्रुप C सर्व्हिससाठी महत्वाचं आहे. बोईंग 787-9 ड्रीम लायनर. खूपच आवाढव्य मोठं विमान असतं बरं का, हत्ती म्हटलं जातो. त्या विमानात त्यांनी उड्डाण केलेलं आहे. कंपनी टाटा. विमानाचं नाव. किती टक्के SAF म्हणजे पर्यावरणपूरक इंधन? 17% फक्त, पूर्ण नाही. कळलं? चला पुढे. पुढचं खूप महत्वाचं, कांगडा या चहाला PGI बरोबर हा दर्जा प्राप्त झालेला आहे. आता लक्षात घ्या मित्रांनो, युरोपियन कमिशन EC हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याला पिकवल्या जाणाऱ्या या अद्वितीय कांगडा चहाला संरक्षित भौगोलिक दर्जा हा PGI असा दिलेला आहे. लक्षात घ्या. आता ठीक आहे, हे P जाऊ द्या. P म्हणजे काय? प्रोटेक्टिव्ह ग्रीन टॅग बरं का. म्हणजे ज्यांना P माहिती नसेल तर तुम्हाला फक्त GI टॅग माहिती असेल ते PGI. ठीक आहे, चालेल. बघा काही एक्स्ट्रा पण माहिती सांगतोय. 11 एप्रिल 2023 पासून GI दर्जा लागू झाला. भारताने 2018 मध्ये GI टॅगसाठी अर्ज केला होता. कांगडा या चहाला भारतात 2005 मध्ये भौगोलिक संकेताचा दर्जा देण्यात आलेला आहे. कळतंय? तर मला एक सांगा मित्रांनो, भारतामधलं आणि महाराष्ट्रामधलं GI टॅग प्राप्त करणारं पहिली उत्पादनं कुठली? महाराष्ट्रातलं काय फेमसच येते आणि भारतातलं पण फेमसच येते. चला कमेंट बॉक्स मध्ये आम्ही तुमच्या उत्तराची वाट बघतोय. आवडतंय मित्रांनो? चला आपण पुढच्या पेजला जाऊ. पुढे म्हटलेलं आहे जगातील सर्वात जुना वृक्ष. मित्रांनो, चिली हा खूपच एक महत्वाचा देश आहे. कुठला आहे? लॅटिन अमेरिकेतला देश आहे मित्रांनो. ठीक आहे, चिली हा देश आपण आधीच्या करंट अफेअरच्या सिरीजमध्ये पाहिला होता. का प्रसिद्ध आहे? यस मित्रांनो, तुम्ही म्हणू शकता की सगळ्यात मोठी कोस्टलाईन प्राप्त झालेला दक्षिण अटलांटिक मधला चिली हा देश आहे. मित्रांनो, भारतामध्ये पण भारताचं चिली म्हणजे मिरची नाही बरं का, तर भारताचं चिली म्हणजे केरळला म्हटलं जातं. हे एक्स्ट्रा करंट अफेअर लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चिलीमधील 5000 वर्ष जुने झाड अधिकृतपणे जगातील सर्वात जुने वृक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. पॅटागोनियन सायप्रसचे हे झाड, सायप्रस नावाचा पण एक आपल्या भूमध्य सागरामधला एक महत्वाचा देश आहे बरं का. या सायप्रस आणि तुर्कस्तान यांचं नेहमीच काही ना काही भांडण चालू असतं आणि आता सायप्रस याचे आणि आपले चांगले संबंध आहेत. हे का महत्वाचं मित्रांनो? तर इथं भूमध्य सागरी समुद्रामध्ये येणारी महत्वाची फ्रुट्स
ज्याला तुम्ही म्हणू शकता ऑरेंजेस यासाठी ते प्रसिद्ध आहे, किंवा वाईन्स यासाठी ते प्रसिद्ध आहे, किंवा इतर काही फळ शेतीसाठी ते प्रसिद्ध आहे. तर पॅटागोनिया सायप्रसचे हे झाड एलर्स कोस्टारो नॅशनल पार्क मध्ये आहे. त्याला ग्रेट ग्रँडफादर त्याच्या वयामुळे म्हटलं जातं. झाडाची उंची 28 मीटर आणि व्यास 4 मीटर 13 फुटीचा आहे. या वृक्षाने अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सापडलेल्या मेथुसेलाहा या 4850 5000 जवळपास वर्ष जुन्या ग्रेट बेसिन ब्रिस्टल कोन पाईनची जागा सगळ्यात जुना वृक्ष म्हणून घेतलेली आहे. कळतंय? म्हणजे हा तर नंबर 1 ला गेलाय आणि हा नंबर 2. आणि हा किती वर्ष जुना आहे? 5000 वर्ष. हा किती वर्ष जुना आहे? 4850 वर्ष. मित्रांनो, गंमत सांगू का? एवढे वर्ष जुनं काय होतं? आपल्याकडे हडप्पा मोहनजोदारो होतं. दुर्दैवाने ती जागा पाकिस्तानकडे गेली आहे. पण त्या काळात जेव्हा बाकीच्या संस्कृत्या रांगत होत्या तेव्हा आपली सनातन सभ्यता, कारण तिथं पण भगवान पशुपतीनाथ म्हणजे शंकरासारखी एक देवतेची मुद्रा सापडलेली आहे. तर मित्रांनो, जेव्हा बाकीच्या संस्कृती रांगत होत्या तेव्हा आपली भारतीय संस्कृती ही पळत होती. जगातलं सगळ्यात चांगलं टाउन प्लॅनिंग सिस्टीम हे त्यांनी वापरलं होतं. कॉपरचा शोध त्यांना लागला होता. ब्रॉन्झ नावाचा ते अलॉय वापरायचे. किती तेव्हा विकसित होतो बघा. कळतंय? 5000 वर्षापूर्वी जेव्हा आपल्याकडे संस्कृती होती तेव्हा त्यांच्याकडे हे वृक्ष होते. मित्रांनो, लिंकिंग लावता आली. चलो पुढे समोर जाऊ. ब्लू पॉन्जी, जम्मू काश्मीरचे राज्य फुलपाखरू. याच्यावर प्रश्न पडलेला आहे मित्रांनो. महाराष्ट्र हे प्रथम सरकार होते, फर्स्ट गव्हर्नमेंट होते की ज्या सरकारने ब्लू मॉर्मॉन, हे सेम आहे, ब्लू मॉर्मॉन याला राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा दिला. एक्स्ट्रा माहिती सांगतो बरं का. थोडीशी दक्षिणेकडच्या राज्याने नाराजगी पण केली की बाबा हे पश्चिम घाटामध्ये सगळीकडेच आढळतं, मग फक्त महाराष्ट्राने त्याला राज्य फुलपाखरू कसा दर्जा दिला. पण ठीक आहे, महाराष्ट्र पहिलं स्टेट होतं की ज्याने राज्य फुलपाखरू हा दर्जा दिलेला आहे. कळतंय? चला, आता आहे जम्मू काश्मीरचं ब्लू पॉन्सी. बघा ते कसं आहे. आणि याचे खूप एक विशेष आहे बरं का. एका साईडने हे वेगळं दिसतं, दुसऱ्या साईडने हे वेगळं दिसतं. बरोबर? आय थिंक मी पुढे ठीक आहे नेक्स्ट टाइम ती स्लाइड ऍड करतो की ते दुसऱ्या साईडने कसं दिसतं. जम्मू काश्मीरच्या जैवविविधतेचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ब्लू पॅन्झी अधिकृतपणे केंद्रशासित प्रदेशाचे फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे. जम्मू काश्मीर सध्या केंद्रशासित प्रदेश आहे पण पुढे घटक राज्य होणार आहे. ब्लू पॅन्झी जम्मू काश्मीरचे राज्य फुलपाखरू. जम्मू काश्मीरच्या जैवविविधतेचे जतन आणि संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने ब्लू पॉन्झी अधिकृतपणे केंद्रशासित प्रदेशाचे अधिकृत फुलपाखरू म्हणून दर्जा दिलेला आहे. फक्त हे माहिती असू द्या आणि हे माहिती असू द्या. दॅट्स इट. जायचं पुढे. चलो बघा, पुढचं आहे टुवर्ड्स डिकार्बोनायझिंग ट्रान्सपोर्ट अहवाल. आता हे का महत्वाचं आहे लक्षात घ्या मित्रांनो. आपण एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॅप्टेशन, मिटिगेशन, इथून डिकार्बोनायझेशनचा प्रयत्न करतोय. कार्बन पर्यावरणातून काढून टाकण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात जास्त कार्बन कोण शोषतो मित्रांनो? समुद्र शोषतात. आणि त्या समुद्राची पण क्षारता त्यामुळे आता वाढत चालली आहे. तर बघा, नीती आयोगाने शाश्वत वाहतुकीवर जागतिक चर्चेला पाठिंबा देण्यासाठी टुवर्ड्स डिकार्बोनायझेशन ट्रान्सपोर्ट 2023 चा अहवाल जाहीर केला आहे. अहवालानुसार भारतातील वाहतूक क्षेत्रातील उत्सर्जन 2020 च्या पातळीपासून 2030 पर्यंत 65% आणि 2050 पर्यंत 197% वाढू शकते. लक्षात घ्या मित्रांनो, किती जास्त राईज होऊ शकतं. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या. वाहतूक क्षेत्रामध्ये जर आपली प्रगती होती आहे ही चांगली गोष्ट आहे, परंतु आपल्याला सस्टेनेबल शहरं, हृदय मिशन, अमृत मिशन याच्या अंतर्गत तयार करावी लागणार आहे. त्याच्यासाठी हा अहवाल महत्वाचा आहे. इकॉनॉमीमध्ये हृदय मिशन काय, अमृत मिशन काय हे थोडं सर्च करा. चला पुढचं, युरिया गोल्ड. याच्यावर एकदा प्रश्न पडलाय मित्रांनो की सरकारने म्हणजे मोदी सरकारने एक जो महत्वपूर्ण निर्णय घेतलेला होता, खूप जुना होता 2014-15चा, की युरियाला आम्ही काय करू. यस, UPSCने पण प्रिलिम मध्ये विचारलं होतं की युरियाला जर तुम्ही कडुनिंबाच्या झाडापासून किंवा खोडापासून जे काही द्रव्य तयार होतं, बरोबर, त्या द्रव्याने युरियाला जर सप्लिमेंट केली तर ते खत फक्त युरिया शेतकऱ्यांनाच वापरता येईल मित्रांनो. ते कुठल्याही कारखान्यामध्ये वापरलं जात नाही. आता त्याचाच पुढचा प्रकार काढलाय युरिया गोल्ड. बघा, नरेंद्र मोदी यांनी 27 जुलै 2023 रोजी राजस्थानातील सीकर येथे युरिया गोल्ड या सल्फरने लेपित, काय आहे, सल्फरने लेपित युरिया कोटेड विथ सल्फर नवीन नमुन्याचे अनावरण केलेले आहे.
जमिनीतील सल्फरची कमतरता दूर करण्यासाठी हा प्रकार तयार केला जातो. त्यामुळे कृषी उत्पादकता वाढून शेतकऱ्यांना फायदा होईल अशी सरकारला शक्यता वाटते आहे. युरिया गोल्डमध्ये ह्युमिक ऍसिडचा समावेश केल्याने खत म्हणून त्याचे आयुष्य पण वाढते. आणि सल्फर आपल्याला माहिती आहे पिवळसर कलर म्हणूनच गोल्ड असं त्याला म्हटलेलं आहे. त्याच्या खताची गोणी ही अशी दिसते बघा. आणि त्या बरं भारताने त्याचा खताचा ब्रँड पण केलाय काय, भारतीय जनुवर्जक परियोजना, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचं एअर प्युरिफायर युक्त बस. हा थोडा फोटो बघून घ्या बरं. हा मुद्दाम तुम्हाला दिलाय बघा. या साईडने हवा खिचणार आणि दुसऱ्या साईडने प्युरिफाय केली जाणार. इकडे काय बघा, हे हार्मफुल गॅसेस आणि इकडे त्याचं चलन बघा. इथं काय म्हटलेलं आहे, पश्चिम बंगाल सरकारने शहरातील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी राज्याची राजधानी कोलकाता येथे एअर प्युरिफायर असलेल्या बसेसचा वापर सुरू केला. खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण लक्षात घ्या कोलकाता हे अतिशय गजबजलेलं, दाटीवाटीने वाढलेलं आणि थोडंसं ज्याला आपण अस्वच्छ असं म्हणू शकतो तसं शहर आहे. त्यात प्रदूषण पातळी काही कोटी लोकसंख्या, 1 कोटीच्या वर लोकसंख्येचं शहर आहे मित्रांनो. भयानक प्रदूषण आहे. त्यासाठी हा प्रकल्प आता पायलट बेसिसवर आहे. पुढे अजून या बसेसची संख्या वाढवली तर काही सकारात्मक बदल आपल्याला दिसू शकतात. बसेसमध्ये शुद्ध वायू नावाचे बस रूफ माउंटेड एअर प्युरिफिकेशन सिस्टीम लावलेली आहे. त्या सिस्टीमचं नाव काय, शुद्ध वायू, BRMAPS हा याचा फुल फॉर्म. अशा प्रकारचा हा एक भारतातील पहिलाच उपक्रम आहे. ठीक आहे. मिथून, आता लक्षात घ्या मित्रांनो, फूड ॲनिमल म्हणजे काय, त्याची तुम्ही हत्या करू शकता. ठीक आहे. आपला जो गवा असतो की नाही, हा तशासारखा थोडासा दिसतो. ईशान्य भारतातील मिथून, गवा या प्राण्याला भारतातील अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने फूड ॲनिमल असा दर्जा मिळालाय. म्हणजे काय, तुम्ही म्हणजे हे खरं तर आज आपल्याला असं थोडंसं उदारमतवादामध्ये वाटतं, यार प्राण्यांना पण जीव असतो, तुम्ही त्यांची हत्या कशाला करताय, बरोबर. पण इथं नॉर्थ ईस्टमध्ये काही आदिवासी जमाती अशा आहे की त्यांच्या त्या सांस्कृतिक गोष्टींमध्ये, त्यांच्या सामाजिक गोष्टींमध्ये या फूड पद्धतीला एक अनन्यसाधारण महत्व आहे. पण त्यांच्यासाठी आपण काय केलं, थोडंसं मिथून किंवा गवा याला बॉस फ्रॉन्टिलियस असं त्याचं नाव आहे. भारतातील बायसनचा वंशज म्हणून त्याला मानले जाते. अरुणाचल प्रदेशातील न्याशी, अपटानी, गालो आदी या जमातीच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनात ते महत्वाची भूमिका बजावते. UPSC कशा प्रश्न विचारते की गालो आदी, अपटानी, न्याशी या जमाती कुठे आढळतात, अरुणाचल प्रदेश. इथे ईशान्य भारत म्हटलंय, असं कुठं राज्य म्हटलेलं नाही. ठीक आहे. याला डोंगरातील म्हैस असेही ओळखले जाते. बघा अगदी तसा दिसतो आणि चांगलाच धष्टपुष्ट आणि खरं तर हा म्हणजे रागीट स्वभावाचा असा असतो. ठीक आहे, बरोबर आहेच ना. लोक तुम्हाला खाणार तर तुम्ही रागीट बनणारच, बरोबर. चला पुढचं. ठीक आहे. आता काही एक्स्ट्रा माहिती आहे बघा. मिथून, बरोबर. कंटेक्स्ट सांगितलं आता आपण. मिथून स्पीसीज बोबाइड फॅमिलीचा आहे. हॅबिटंट इट इज एंडेमिक टू अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम. तुम्हाला राज्य विचारू शकतात. आपल्या भारताच्या शेजारील राष्ट्र यांच्यावर पण ते आहे. बांगलादेश, म्यानमार, भूतान यामध्ये पण ते आहे. स्टेट ॲनिमल अरुणाचल प्रदेश आणि नागालँडचा तो स्टेट ॲनिमल आहे मित्रांनो. IUCN मध्ये त्याला व्हल्नरेबल म्हटलेलं आहे आणि व्हल्नरेबल असून सुद्धा त्यांना फूड ॲनिमल म्हणून दर्जा दिलाय. हे महत्वाचं. म्हणजे एका साईडने संख्या कमी होते आणि दुसऱ्या साईडने त्यावर त्यांच्या शिकारीवर प्रतिबंध लावलेला नाही. पुढचं स्किन कलर, हा त्याचा हेड अँड बॉडी ब्लॅकिश ब्राऊन असते, बाकी व्हाईट आणि येलोइश त्याचे लेग्स बघा. ठीक आहे. सिमिलर टू आवर गौर इंडियन बायसार याच्यासोबत दिसतं. ट्रॅडिशनल मिथून इज सेमी डोमेस्टिक आणि रोम्स फ्रीली इन फॉरेस्ट. हा याचं डोमेस्टिकेशन होऊ शकत नाही, रागीट असतो. हा फॉरेस्टमध्ये फ्रीली तुम्हाला आढळतो. नीडिंग लिटिल शेल्टर और एक्स्ट्रा फूड एक्सेप्ट फॉर सॉल्ट. सॉल्ट सोडून तो सगळं खाऊ शकतो. ठीक आहे. देअर एफिनिटी फॉर सॉल्ट लीड्स देम टू लिक इट ऑफ फार्मर्स हँड ड्यू टू द लो सॉल्ट कंटेंट इन द ऍसिडिक सॉइल ऑफ देअर हॅबिटेट. आता इथे लक्षात घ्या मित्रांनो, सॉल्ट जे आहे तो का हे आहे, कारण हा जिथं सापडतोय त्या जमिनीत सॉल्ट सापडत नाहीये, म्हणून त्याला त्या सॉल्टसाठी म्हणजे इथे जे म्हटलंय की शेतकऱ्यांचे तो नंतर येऊन हात पण चाटतो ते त्या सॉल्टसाठी असतात. ठीक आहे. पॉप्युलेशन बघा 4 लाखाच्या आसपास अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम मध्ये आहे. तसं म्हणतं ना, हा 4 लाख खूपच कमी आकडा आहे, कारण त्याची खाण्यासाठी शिकार केली जाते. ठीक आहे. चला पुढे. निराक्षी खूपच महत्वाचं आहे. हे एक टेक्नॉलॉजी आहे मित्रांनो, मायनिंग मध्ये वापरलं जाणारं.
तर माइन्स शोधण्यासाठी, माइन्स म्हणजे काय, जे शत्रू राष्ट्र सीमावर्ती भागामध्ये काय करतं, आपल्या सैनिकांना उडवून देण्यासाठी भूमीमध्ये जे सुरुंग पेडतं, तर माइन्स शोधण्यासाठी डिझाईन केलेल्या देशातील पहिल्या ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकलचे AUV अनावरण करण्यात आले आहे. निराक्षी अर्थ पाण्यातील डोळे असे या वाहनाला नाव देण्यात आले असून व्यावसायिक वापरापूर्वी भारतीय नौदल, तटरक्षक दल आणि लष्कराकडून चाचण्या घेण्यात येणार आहेत. कोलकाता स्थित युद्ध नौका निर्मिती गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड MSME संस्था AEPL यांनी संयुक्तपणे हे वाहन विकसित केले आहे. 2.2 मीटर लांबीचे AUV हिची सहनशक्ती जवळपास 4 तास असेल आणि 300 मीटर खोलीपर्यंत ही जाऊन काम करू शकते. नाव लक्षात ठेवा, निराक्षी आणि पूर्ण इंडिजिनस आहे, भारतीय बनावटीचं आहे. ठीक आहे, बघा एक्स्ट्रा काय आहे या थोड्याशा गोष्टी बघून घ्या, UPSC साठी महत्वाच्या ठरतील. चला जायचं पुढे. बघा आता थोडासा नैसर्गिक शेती. ठीक आहे, नैसर्गिक शेती 4.9 लाख हेक्टर नैसर्गिक शेती 8 राज्यांमध्ये जवळपास पसरलेली आहे. त्यामध्ये सगळ्यात मोठा आंध्र प्रदेश हे आघाडीवर आहे. आपल्याला माहिती आहे सिक्कीम पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती करणारं, सेंद्रिय शेती करणारं राज्य सिक्कीम आहे. तर नैसर्गिक शेतीवर कोण आहे, आंध्र प्रदेश आघाडीवर आहे. केंद्र सरकार 2019-20 पासून परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत भारतीय प्राकृत म्हणजे भारताची स्वतःची जी पर्यावरणपूरक कृषी पद्धती आहे त्याला प्रोत्साहन देते. नैसर्गिक शेती ही रसायन मुक्त आणि पशुधन व स्थानिक संसाधनांचा वापर करून एकात्मिक म्हणजे इंटिग्रेटेड शेती आणि पशुपालन दोन्ही एकत्र करणारी ही पद्धती म्हणून याची डेफिनेशन आहे. ऍग्री मध्ये 100% विचारलं जाईल. MPSC प्री 2022-23 मध्ये इकॉनॉमी मध्ये हा प्रश्न आलेला आहे की शाश्वत शेती या संकल्पनेमध्ये पुढीलपैकी काय समाविष्ट होतं. कळतंय, हे महत्वाचं आहे. चला सगळ्यात जास्त कुठे आहे सध्या बघा, आंध्र प्रदेशमध्ये आहे 1 लाख, छत्तीसगड 85,000, ओडिसा 24,000. हे काय आहे मित्रांनो, स्क्वेअर किलोमीटर मध्ये आहे. टोटल किती आहे, 4 लाख हेक्टर पर्यंत ही शेती पसरली आहे. नंबर 1 आंध्र प्रदेश, मग छत्तीसगड आणि मग हे बाकी नंबर 1 आंध्र प्रदेश, मग मध्य प्रदेश, मग छत्तीसगड असा याचा क्रमांक लागतो. जर तुम्हाला पॉसिबल झालं तर सर्च करा महाराष्ट्रामध्ये नैसर्गिक शेती होते का आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये होते. ठीक आहे, चला पुढचं आहे अहमदाबाद, ETS लागू करणारे दुसरे शहर. बरोबर, तर अहमदाबाद हे धुलीकण प्रदूषणासाठी उत्सर्जन व्यापार योजना म्हणजे काय, ETS इमिशन ट्रेडिंग स्कीम लागू करणारे देशातील दुसरे शहर ठरल्याचे गुजरात सरकारने सांगितलेलं आहे. आता इथं काय झालंय बघा, गुजरातमधील सुरत हे पहिलं शहर आहे आणि अहमदाबाद हे दुसरं शहर आहे. मित्रांनो एक्स्ट्रा माहिती सांगतो, युनेस्कोचा दर्जा प्राप्त करणारे पण हे अहमदाबाद तेव्हाचे पहिले शहर ठरले आणि याला 600 वर्षाहून जास्त वर्ष झालेले आहेत. का प्रसिद्ध आहे अहमदाबाद, राणी की वाव किंवा स्टेपवेल, अल्डास स्टेपवेल तिथलं खूपच प्रसिद्ध आहे मित्रांनो. हे सगळं कळलं का सांगा. चला पुढे जाऊ. आता हे ETS मार्केट काय असतं बघा, हे UPSC वाल्यांसाठी आहे. हे थोडं बघून घ्या, याच्या आपण पुढचं करंट अफेअर बघू. पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प. तर पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प कुठे वापरला तो, निसर्गातील स्वच्छता दूत म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या गिधाडांचा संवर्धन आणि प्रजनन प्रकल्प म्हणून पुणे जिल्ह्यातील जिजोरी जवळ पिंगोरी या गावामध्ये सुरू होत आहे. सर्वात महत्वाचं, वन विभाग आणि इला फाउंडेशन यांच्यामधील हा प्रकल्प नुकताच 10 वर्षांसाठी करण्यात आलेला आहे. हा राज्यातील पहिला गिधाड संवर्धन प्रकल्प आणि प्रजनन प्रकल्प असेल. या केंद्रात महाराष्ट्रातील गिब्स बेंगलोसियन्स आणि गिब्स इंडिकस या प्रजातींचे संवर्धन करण्यात येते. एवढं लक्षात ठेवा, पुणे आणि पिंगोरी हे गाव. क्लिअर. बघा अजून काही माहिती आहे, टोटल व्हल्चर्स किती प्रकारचे असतात, भारतात काय सापडतात, महाराष्ट्रात कुठे, हे थोडंसं एक्स्ट्रा माहिती आहे. हे UPSC वाल्यांसाठी आहे. कळतंय, स्क्रीनशॉट काढून घ्या, आपण लगेच पुढे जाऊ. चालेल. पुढचं आहे ग्रीन वॉवेज. बरोबर, ग्रीन वॉवेज 2050 हा एक प्रकल्प आहे. तर नॉर्वे सरकार आणि IMO याद्वारे 2019 पासून राबवण्यात येणाऱ्या ग्रीन वॉवेज 2050 हा प्रकल्प मित्रांनो शिपिंग उद्योगाला अधिक पर्यावरण पूरक करण्याचा आहे. का लक्षात घ्या, शिप ब्रेकिंग एक्सरसाइज, जहाज तोडणी केंद्र जिथं केलं जातं की नाही, आपल्याकडे अलानमध्ये आहे बघा, जगातलं कुठलं प्रसिद्ध आहे मला सांगाल कमेंट करून. ठीक आहे, तर या जहाज तोडणी केंद्रात खूप जास्त प्रदूषण होत असतं मित्रांनो.
त्यासाठी मित्रांनो आपण काय केलंय, नॉर्वे सरकार आणि IMO द्वारे हा प्रकल्प तयार केलाय. 2008च्या तुलनेमध्ये 2050 पर्यंत एकूण वार्षिक हरितगृह वायू उत्सर्जन 50% कमी करणे हा याचा उद्देश आहे. कळतंय? चलो आगे जाएंगे. पुढचा आहे चित्त्यांसाठी प्रजनन केंद्र. केंद्र सरकारने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील बन्नी या गवताळ प्रदेशात चित्त्यांसाठीचा प्रजनन केंद्र उभारण्यास परवानगी दिली आहे. गुजरात राज्याच्या प्रस्तावाला 8 डिसेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने मंजुरी दिली. गुजरात सरकारने नॅशनल कॉम्पेन्सेटिव्ह फॉरेस्टेशन फंड या नावाने हे पाठवलं. फक्त इथे एवढं लक्षात ठेवा, गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील बन्नी गवताळ प्रदेश. क्लिअर? चलो आगे. पुढचं, म्यानमार जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक प्रदेश. लक्षात घ्या मित्रांनो, आज भारतावर जे संकट आहे तर हे जे भारताचं स्थान आहे की नाही, हा एक आपल्या पूर्वेकडील आणि हा एक आपल्या पश्चिमेकडील, ही 3 राष्ट्र अशी आहेत मित्रांनो की ज्याच्यामध्ये अफू गांजा हे मोठ्या प्रमाणात पिकवलं जातं. त्यामध्ये जो म्यानमार आहे, म्यानमार, लाओस, कंबोडिया हे आपले 3 राष्ट्र या साईडला, आणि पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण ही बॉर्डर, इथं पण खूप मोठ्या प्रमाणावर अफू पिकवली जाते. आता काही लोक म्हणतात सिरियाच्या आसपास पण त्या गोष्टी चालू झाल्या आहेत. तर इकडची 3 राष्ट्र आणि इकडची 3 राष्ट्र याला अमेरिकेने एक विशेष संज्ञा दिलेली आहे. काय? इकडच्या 3 राष्ट्रांना आणि इकडच्या 3 राष्ट्रांना ट्रायंगल असं काहीतरी म्हटलं जातं बघा, बरोबर? तर याचा होमवर्क आम्हाला सांगाल, याचा कमेंट आम्हाला करून सांगाल की याला अमेरिकेने काय संज्ञा दिलेली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार अफगाणिस्तानला मागे टाकून म्यानमार हा जगातील सर्वात मोठा अफू उत्पादक देश बनलेला आहे. म्यानमारमध्ये बेकायदेशीररित्या अफू लागवडीसाठी वापरण्यात येणारी जमीन 2022 ते 23 पर्यंत 18% वाढून 47,000 हेक्टर पर्यंत पोहोचणार आहे, असे UN ऑफिस ऑफ ड्रग्ज अँड क्राईमच्या अहवालात म्हटलेले आहे. अफगाणिस्तानात सत्ता काबीज करण्यात तालिबानने अफूच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. कळतंय? लक्षात घ्या मित्रांनो, या आज तालिबानने सांगितलेलं आहे की तुम्ही अफूचा व्यापार करायचा नाही, तरच आम्ही तुम्हाला मान्यता देऊ. बाकीचे जग म्हणते. सर्वात महत्त्वाचं सांगतो, आज पंजाब मधले लोक, आपण हे ऑलरेडी एक करंट अफेअर घेतलेला आहे, पंजाब पोलीस ऑलरेडी यासाठी एक मोठी मोहीम व्यापक केलेली की अफू, गांजा, जेवढे पण मादक पदार्थ आहे, आता पुण्यात बघा 3,000 कोटीचं ते मॅप फ्रॉडिंग सापडलेलं आहे, बरोबर? तर हे आपल्याला पुढच्या तरुणाईचं संकट आहे मित्रांनो, हे सगळ्यांनी समजून घ्यावे. ठीक आहे, थँक्यू. आता इथं आपण ह्या सगळ्या आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय सर्व गोष्टी बघितलेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, आपली अशीच करंट अफेअरची लेक्चर सिरीज तुम्हाला आवडतीये? तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत ते पोहोचवा. पुढच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये अजून पुढच्या करंट अफेअर 2024चं करंट अफेअर थोडंसं आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे. 24च्या सगळ्या एक्झामसाठी ते महत्त्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू. राजमुद्रा परिवारातर्फे मी पुष्कर दांडेकर सर आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आणि पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अशाच पुढच्या टॉपिकसाठी पुन्हा एकदा आपण भेट घेऊ. थँक्यू. टेक केअर.